सगळ्यांना माहिती आहे की एक्सरसाइज करा, वर्क प्रेशर सगळ्यांना एवढं आहे आणि टेक्नॉलॉजी वाढलंय, कमी नाही झालेलं आहे. 24 तास कंपनीचे आणि सगळीकडे बांधले गेलोय आणि पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटीजही असतात. आयर्नमॅन काय एनी फिजिकल ऍक्टिव्हिटी. तर नंतर काय होतं की इतके इव्हेंट्स केले तर इतके मेडल्स होतात, ते इन्स्पिरेशन मेडल. गो अँड गिव्ह इट टू द पर्सन हु हॅज इन्स्पायर्ड यू. तो एक दिवस सडनली आला, मी ऍक्च्युली तुम्हाला हे मेडल द्यायला आलोय. सो आणि मग ते फोटो काढून त्यांनी फेसबुकवर टाकून दिलं की ही हॅज इन्स्पायर्ड अँड मोटिवेटेड मी टू टेक अप रनिंग लॉंग अँड सो डिसिप्लिन. वॉचिंग हिम मोटिवेटेड मी टू टेक दिस अप अँड नाव आय एम हुक्ड ऑन. हॅलो अँड वेलकम अगेन. पीओएस पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण घेऊन आलो आहे नवीन एपिसोड आणि आजचे आपले गेस्ट आहेत एक स्पोर्ट्स लवर, स्पोर्ट्स पर्सन आणि त्यांचा स्वतःचा स्पोर्ट्सचा बिझनेस पण आहे. सो आजचा जो पॉडकास्ट आहे तो ज्यांना स्पोर्ट्स आवडतं, मग स्पोर्ट्स कुठल्याही प्रकारे असू शकतं आणि स्वतःचा फिटनेस वाढवण्यासाठी, फिट राहण्यासाठी तुम्ही हा पॉडकास्ट नक्की बघा. सो आज आपण वेलकम करूया श्रीनिवास नायडू सर. हॅलो सर, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी ओव्हर हिअर. थँक्यू सर. आज मला जो पॉडकास्ट आपण शूट करतोय त्याच्यामध्ये मला आपल्या ऑडियन्ससाठी विचारायचं आहे की स्पोर्ट्स मध्ये आपला इंटरेस्ट कसा डेव्हलप झाला. स्पोर्ट्स आय थिंक काही गोष्टी आपण आपल्यासोबत जन्माला घेऊन येतो. तर स्पोर्ट्स समहाव लहानपणीपासून ऍज फार एज आय कॅन रिमेंबर मला स्पोर्ट्स पर्सनच व्हायचं होतं. खेळायला अर्थात सगळ्यांनाच आवडतं, पण मला खरोखर करिअर करायचं होतं त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे आय हॅव बीन ऑलवेज फॅसिनेटेड टुवर्ड स्पोर्ट्स. आणि म्हणजे त्याच्यासाठी वाटेल ती मेहनत घ्यायची इच्छाही होती आणि तयारीही होती. स्पोर्ट्स पर्सन व्हायचं होतं, मग स्पोर्ट्स पर्सन न होता काय झालं? ओके, सो आम्ही जेव्हा लहानाचे मोठे होत होतो शाळेत वगैरे, सो दोज डेज अनफॉर्च्युनेटली भारतात जॉब ऑपॉर्च्युनिटीज हे कमी होते. अर्थातच म्हणजे सगळ्या क्षेत्रांमध्ये, त्यातल्या त्यात एक स्टेबल जॉब म्हणा किंवा एक सेक्युअर जॉब, राईट. सो सिक्युरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर एकतर गव्हर्नमेंट जॉब्स होते आणि त्या व्यतिरिक्त डॉक्टर, इंजिनियर याच ऑप्शन्स होते. लॉट निघाले तेव्हा, लॉट इंजिनियर नाहीतर डॉक्टर. करेक्ट. सो याच्यामुळे आमच्या वडिलांचंही होतं की इव्हन दो ही वॉज ऑल्सो अ स्पोर्ट्स लवर, ही वॉज अ स्पोर्ट्स पर्सन, पण त्याचं म्हणणं होतं की पहिले अभ्यास करा, त्याच्यात चांगलं करा आणि मग जमल्यास तुम्ही स्पोर्ट्स खेळा. राईट. मग तुम्ही कॉर्पोरेट मध्ये जॉब केला? हो, प्रॉपर इंजिनियर झालो. मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं मी. ओके. आणि प्रोफेशनली मग त्याच क्षेत्रात मी काम केलं बरेच वर्ष. ओके. सो अगेन तिथे सुद्धा लाईक आय वॉज सेइंग की देर वॉज लॉट ऑफ रिसेशन. आणि पूर्वी भारतात रिसेशन म्हणजे 5, 6, 7 वर्ष सहज असायचे. सो द जॉब मार्केट वॉज ऑल्सो व्हेरी ब्लिक. तर त्याच्यातच मी जॉब करत आलो आणि दॅट्स वेअर वन कंपनी आफ्टर अनदर मग मल्टीनॅशनल्समध्ये काम करता भारतच्या बाहेर फिरून अशी सगळीकडे कामं केले. पण फिट राहायचं आणि खेळत राहायचं ते आवड नेहमीच जोपासला. बट तुमचा हा फिट राहण्यामागचा थॉट काय, म्हणजे फिटनेसच आहे फक्त की म्हणजे काय? फिट राहायला तर नक्कीच तो एक धोरण आहे की आपण कधी कमिंग फ्रॉम फॅमिलीज जिथे पूर्वी सगळे एक वयानंतर हळूहळू लेडीज असो जेंट्स असो सगळ्यांचं पोट सुटणार, लठ्ठ होणार, राईट. तर तसं आपण नाही व्हायचं ही एक फर्स्ट गोल, इम्पॉर्टंट गोल म्हटलं तरी हरकत नाही. बरोबर. पण त्यासोबतच फिटनेस शुड बी अ वे ऑफ लाईफ, स्पोर्ट्स शुड बी अ वे ऑफ लाईफ असं माझं मत आहे. आणि समहाव लहानपणीपासून मला वाटायचं की मला नेहमी वाटायचं की आम्ही खेळतो, मग आमचे वडील, आमचे अवतीभोवतीचे काका ते का खेळत नाही? बरोबर. म्हणजे सगळ्यांना आवडतं ना, बघायला आवडतात, मजा घेतात, पण खेळत का नाही? सो मला असं वाटायचं की आपण किती वयाने मोठे जरी झालो, खेळणं आपल्याला सुटायला नको. सो वी शुड बी एबल टू एन्जॉय दॅट. आणि मग त्या खेळण्यासाठी तुम्हाला लागेल तेवढी फिटनेस तर पाहिजेच. मग इंजिनिअरिंग किंवा कॉर्पोरेट जॉब म्हणताय तुम्ही, त्याचे टायमिंग असे असतात, तरी पण तुम्ही कसं मेंटेन म्हणजे करताय हे पॅशन तुमचं?
करेक्ट. थँक्यू तुम्ही हे विचारल्याबद्दल. कारण मी सहसा सगळ्यांना सांगत असतो, सगळ्यांना माहित आहे की एक्सरसाइज करा, फिट राहा, पण वर्क प्रेशर सगळ्यांना एवढं आहे. आणि आता विथ टेक्नॉलॉजी वाढलंय, कमी नाही झालेलं आहे. आता आपण 24 तास कंपनीचे आणि सगळीकडे बांधले गेलोय. आणि पर्सनल प्रेशर्सही असतात, पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटीजही असतात. तर सगळ्यांना माहीत असून सुद्धा पहिली कॅज्युअलिटी जी होते हेल्थ. लोक म्हणतात हा एक माझा प्रोजेक्ट संपला, ही एक जबाबदारी संपली, मी नक्की पुढच्या वर्षी मग ते न्यू इयर रेझोल्युशन येतात. राईट राईट राईट. नवीन वर्ष सुरूच होणार आहे आता. तो हे रेझोल्युशन मला वाटतं 90% लोकांचं असतं. करेक्ट. पण ते टिकत का नाही? कारण की ते मनातनं किंवा आतनं खरोखर फील येण्यापेक्षा एक कुठल्या तरी प्रेशर नाही येतात. पण कामाच्या आणि या प्रेशरमध्ये लोक सोडून देतात. मला उलट वाटायचं की काम असेल काय असेल, आणि तुम्ही जसं म्हणताय झालंय, आय यूज टू ट्रॅव्हल एक्सटेन्सिव्हली, पण मी जिथे कुठे गेलो, हॉटेलमध्ये काही नाही तरी स्किपिंग करायचं, पुशअप्स, क्रंचेस और व्हॉट एव्हर. महत्वाचं हे आहे की सम ऍक्टिव्हिटी टू कीप युअर सेल्फ फिट. दिवसातनं 10 मिनिटं जरी दिले तरी ना ते महत्वाचे आहेत. कोणतीही 10 मिनिटं, कुठलीही 10 मिनिटं. तुम्हाला सकाळी नसेल जमत तर संध्याकाळी करा, रात्री करा, बट ऍटलीस्ट गिव्ह सम डेडिकेटेड 10, 20, 30 मिनिट, जे काही तुम्हाला शक्य आहे. अगदी न करण्यापेक्षा चांगलं आहे ना. हो बरोबर. सो एक बॉडी स्ट्रेंथ बिल्डिंग राहते आणि तुम्ही फिट माइंडसेट राहते. सो मी जॉब करत होतो, एक जॉबला असं होतं की इथनं माझं ऑफिस शिफ्ट झालं पिंपरीवरनं खराडीला. सकाळी 8ला बस येणार. तर मला एक मिनिट खूप असं वाटलं की अरे माझा रनिंग सुटेल म्हणून. आय डिसाइडेड नो. सो मी तसंही अर्ली रायझर आहे, पण मी अजून 1 तास आधी उठू लागलो. 5-5:30ला 6 ते 7 रनिंग करायचे. पळत मग लवकर यायचं, पळत तयार व्हायचं, पळत बस पकडायची आणि ऑफिसला जायचं. मग ऑफिसवरनं यायला आम्हाला रात्रीचे 9-9:30 वाजायचेच. त्याच्यानंतर जेवण, मग थोडा वेळ टीव्ही और व्हॉट एव्हर, आणि झोपायचं. पण सकाळी मात्र उठायचं आणि जायचं एक्सरसाइज करायला. सो ही एक ड्राईव्ह आपल्याला पाहिजे, त्याशिवाय सस्टेन करता येणार नाही. ओके. मग तुम्ही कशी मेंटेन केली ही ड्राईव्ह? म्हणजे आपण जसं म्हणतो की जसं की व्यायाम करणाऱ्यांना खूप एक्सक्युजेस असतात. थंडी आहे, पाऊस आहे, ऊन आहे. सो तुम्ही ही ड्राईव्ह कशी मेंटेन केली पर्सनली? तुम्ही, मी जसं म्हणतात आवड पाहिजे, तर मीच जेव्हा सगळ्यांना शेअर करतो की मी असं करतोय, तुम्ही काही करा. पण मी हे नाही म्हणत की मी सपोज क्रिकेट खेळतोय किंवा मी फुटबॉल खेळतोय, रनिंग करतोय और जिमिंग करतोय, तुम्हीही तेच करा. नॉर्मली बरेचदा आपण काय म्हणतो, अरे हे कर, हे चांगलं आहे, मी करतोय तूही कर. आय सजेस्ट की यू पिक अँड चूज व्हॉट यू लाईक. एनी फिजिकल ऍक्टिव्हिटी, एनिथिंग. कारण तुम्ही जी गोष्ट तुमच्या मनातनं आवडते ना, तर दुसऱ्यांच्या सांगण्याने करत नाहीये, तुमचं मन सांगतं म्हणून करते. आणि जी गोष्ट तुमच्या मनाला आवडते तर नक्की त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळणार. आणि दॅट इज द बेसिस. शेवटी बघा, मोनोटनी येणारच आहे. वेन यू डू समथिंग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, कधी ना कधी वाटेलच. जसं तुम्ही म्हटलं, आज पाऊस आहे, आज थंडी आहे, आज ऊन आहे, राईट, और आज लेथार्जिक वाटतंय. ठीक आहे, एखाद दिवस कधीतरी आपण असं दांडी मारली म्हटलं तरी हरकत नाही, पण इट शुड बी वन्स इन अ ब्ल्यू मून. म्हणून ती एक ज्याने कोणी म्हटली, आय रिअली लाईक दॅट, की कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन इंटेन्सिटी. कारण कुठल्या कामात काय असं इंटेन्सिटी दररोज त्या लेवलला मेंटेन नाही करू शकत. पण कन्सिस्टन्सी असेल ना, देर विल बी गुड डेज, देर विल बी बॅड डेज, देर विल बी ॲव्हरेज डेज. पण तुम्ही जेव्हा करत राहाल, रिझल्ट विल ऑलवेज बी बेटर. तुमचं शेड्यूल काय? म्हणजे मग तुम्ही रनिंग करता रोज, तर त्याच्याबद्दल आपल्या ऑडियन्सला. सो शेड्यूल म्हणजे कसं आहे की जसं आपण म्हटलं की आपल्या प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटीच्या हिशोबाने थोडं फ्लेक्सिबल ठेवतो मी. पण येस, डेफिनेटली मला मॉर्निंगलाच जायला आवडतं. आय एम अ मॉर्निंग पर्सन. तर मला लेट नाईट जागणं वगैरे ठीक आहे. एखादी दिवस पिक्चर बघत बसलो किंवा असं एंटरटेनमेंट, दॅट इज डिफरंट. बट आय लाईक टू स्लीप अर्ली. दिवसभर तसंही आपण थकलेलो असतो. सो लवकर झोपलो आणि लवकर उठलो. सो सकाळचा जो एक फ्रेशनेस आणि एनर्जी असते ना, म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत. आय एम शुअर बरेचशा लोकांनी, आपल्या व्ह्युअर्स म्हणा किंवा तुम्ही अनुभव केला असेल.
मॉर्निंग उठून लोक ट्रेकिंगला जातात म्हणा किंवा सायकलिंगला और व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटी. सॅटर्डे संडे तर मी खूप बघितलेत सायकलिंग. इतकं छान वाटतं ना, म्हणजे इट कॅनॉट बी एक्सप्लेन. आणि आपल्या नेचरचं ब्युटी जे आहे, जेव्हा जस्ट डॉन होतं, सनलाईट येत असतं राईट, आणि आजूबाजू गजबज नसते, शांतता असते, ती स्टिलनेस म्हणा, ती फ्रेशनेस. सो त्याच्यामुळे आय एन्जॉय दॅट. सो मला म्हणून एक वेगळं पुश लागत नाही. तर मॉर्निंगला मी टिपिकली एक 5:30 to 6 o'clock मध्ये उठून आय प्लॅन माय वर्कआउट. तर ज्या दिवशी रनिंगला जायचं असेल त्या दिवशी रनिंगला जायचं. सो व्हॉट एव्हर इज प्लॅन फॉर दॅट डे, 10 kilometers or 12 or 20 kilometers जे काही असेल. नॉनस्टॉप? हो, ऑफकोर्स रनिंग इज नॉनस्टॉप ओनली. 10 kilometers? हो. So when we run marathons, so we run non-stop for 21 or 42 kilometers, right? म्हणजे तरच तुमचं टायमिंगही चांगलं येईल. राईट राईट. असं काही नाहीये, तुम्ही रन वॉकही करू शकता, पण ऑब्व्हियसली ती रिदम येणार नाही आणि तुमचं टायमिंगही खूपच रिलॅक्स राहील. सो every day you run about 10 to 20 kilometers in between? Weekends typically we do long run. कारण म्हणजे याच्या वीकेंडच्या मागचं एकच कारण आहे, दॅट इज द डे पीपल हॅव हॉलिडेज फ्रॉम देअर वर्क. ते थोडं रिलॅक्स घेऊ शकतात. जास्ती वेळ लागेलच 20 करायला, आणि दुपारी थोडंसं रेस्ट करायलाही, रिकवर करायलाही त्यांना त्या दिवशी वेळ असतो. ऑफिसच्या दिवशी मग हे शक्य होणार नाही. सो एक म्हणजे तुम्ही म्हणजे हे एकटे पॅशन फॉलो करता की अजून तुमच्या सोबत आहेत? मी बरेच वर्ष एकटाच करायचो. अच्छा. माझ्या सोसायटीत सुद्धा लोक बघायचे, म्हणायचे अरे कितना धावताय, किती धावतोस. मी म्हणायचो या तुम्ही, पण ते कधी नाही आले. मी जेव्हा फर्स्ट मॅरेथॉन केली आहे, मग तेव्हा मी आमच्या एक रनिंग क्लब मध्ये असोसिएट झालो होतो. तिथले कोच होते, जे फाउंडर होते, त्यांना मी इन्व्हाइट केलं होतं आमच्या सोसायटीत, जस्ट टू स्प्रेड अवेअरनेस आणि टू जनरेट इंटरेस्ट. तर मला तेव्हा लोकांनी विचारलं होतं, अरे कसं काय 40 किलोमीटर धावलं पाहिजे, कसं शक्य. आता तुम्ही जसं म्हटलं कंटिन्युअस धावता का, राईट? सो दिस वॉज अ व्हेरी नॅचरल क्वेश्चन. ज्यांनी कधी केलं नाही, हे प्रिटी नॅचरल. तर तेव्हा त्यांना मी इन्व्हाइट केलं, आणि आय एम रिअली हॅपी टू से की म्हणजे डायरेक्टली और इनडायरेक्टली आय हॅव बीन एबल टू इन्फ्लुएन्स सो मेनी पीपल इन टू गेटिंग अ फिट वे ऑफ लाईफ. कारण आमच्या सोसायटीतले आता 15 लोक कमीत कमी, इन्क्लुडिंग कपल ऑफ लेडीज, दे हॅव डन फुल मॅरेथॉन, जेव्हा आधी कोणी धावायचे नाही. आणि एक 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 करून जेव्हा आमच्या कोचला बोलवलं, मग आमच्या क्लबचं इथे पिंपळे सौदागरला आपण रन अरेंज केलं होतं वीकेंडला, तेव्हा काही लोक आलेत, त्यांना आवडलं. मग दे स्टार्टेड कमिंग विथ आवर क्लब, दे स्टार्टेड रनिंग रेग्युलरली, अँड फ्यू ऑफ देम हॅव गॉन ऑन टू बिकम ट्रायथलीट्स आणि आयरन मॅनही केलेले आहेत. आयरन मॅन काय? आयरनमॅन बेसिकली ट्रायथलॉन आहे. 3 इव्हेंट्सचा हा एक कंबाईंड इव्हेंट असतो. ओके. सो स्टुडंट ऑफ द इयर? That is too big. Correct. आताची जनरेशन रिलेट करू शकेल. त्याच्यात स्पोर्ट्स एक भाग आहे, राईट? त्याच्यात अकॅडमिक्स असतं, कल्चरल असतं अँड सो ऑन. पण याच्यात प्युअरली स्पोर्ट्सचे 3 इव्हेंट्स असतात. ओके. 3.8 किलोमीटर्स ऑफ स्विमिंग इन ओपन सीज. ओके. ओपन सीज. ओपन सीज. आणि त्याच्यानंतर 180 किलोमीटर्स ऑफ सायकलिंग. 180 किलोमीटर्स. ओ माय गॉड. आणि त्याच्यानंतर 1 फुल मॅरेथॉन डिस्टन्स रनिंग, 42.195 किलोमीटर्स ऑफ रनिंग. आता नॉर्मली फक्त इन अ स्ट्रेच त्याला कट ऑफ असतं, इंडिव्हिज्युअली कट ऑफ असतं की स्विमिंग तुम्हाला एवढ्या वेळात संपवायचंय, सायकलिंग एवढ्या वेळात संपवायचंय, आणि इफ यू मिस द कट ऑफ एनिवेअर युअर इव्हेंट इज गॉन, देन यू आर नॉट एलिजिबल टू गो अहेड, यू आर डिस्क्वालिफाईड. आणि हे तिन्हीचे सुद्धा तुम्हाला एक कट ऑफ असतं. सपोज 15 तास किंवा 16 तास जे काही असेल, तर तेवढ्यामध्ये या तिन्ही गोष्टी संपायच्या असतात. सो दॅट्स वाय दे कॉल इट आयरनमॅन, बिकॉज ग्रुएलिंग आहे. इट इज अ टेस्ट ऑफ युअर स्ट्रेंथ, कॅरेक्टर, मेंटल स्ट्रेंथ ऑल्सो, आणि एन्ड्युरन्स. त्याच्यामुळे आयरनमॅन म्हणतात. आणि मग ते इंडियामध्ये आहे? इंडियामध्ये आयरनमॅन नाहीये. आता अशी गेल्या काही वर्षांपासून हाफ आयरनमॅन झालेलं आहे. तर या सगळ्यांचे हाफ डिस्टन्सेस असतात त्याच्यामध्ये. ओके 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 ओके. मग तुम्ही आतापर्यंत किती मॅरेथॉन म्हणजे पार्टिसिपेट केलंय, किती मॅरेथॉन मध्ये?
ओके. मी ऍक्च्युली हाफ आणि फुल मॅरेथॉन ऑफिशियली मी 3च केलेले आहेत. ओके. पण प्रॅक्टिसमध्ये आणि अदरवाईज तो डिस्टन्स बरेचदा धावलोय आणि हाफ मॅरेथॉन आय हॅव डन मोर दॅन 10-15. आता जो क्रेज आहे त्या हिशोबाने हा नंबर खूप लहान वाटेल, बट मला हे सांगायला आवडेल की आय हॅव बीन रनिंग कंटिन्युअसली सिन्स लास्ट 20 years. लास्ट 20 years. आणि आय मस्ट हॅव रन मोर दॅन 24,000 किलोमीटर्स. राईट. तर बिकॉज पहिले काही वर्ष तर मी आय यूज टू रन एव्हरी डे. ओके. आणि 2013 पासून मी मॅरेथॉन स्टार्ट केला. सो द प्लॅन चेंज की आठवड्यातनं 4 दिवस रन करायचे, 2-3 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करायची म्हणून. पण डिस्टन्सेस वाईज आणि आताही प्रॅक्टिसमध्ये आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ डुईंग टू मेनी इव्हेंट्स. ओके. पण तो डिस्टन्स मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये करत असतो. आणि का, म्हणजे तुम्ही म्हणताय की आय एम नॉट अ फॅन ऑफ, बिकॉज तुम्ही धावू शकता, राईट, बट स्टील यू आर सेइंग की तुम्ही नाही आहात. बिकॉज लोकांना तर असं असतं ना की माझी स्किल दाखवण्याचा चान्स मिळतोय आणि आपण जे म्हणतो रेकग्नायझेशन किंवा मेडल्स लोक त्याच्यासाठीच करतात. तुम्ही करत आहात बट स्टील यू आर नॉट लाईक फॅन ऑफ दॅट. आय शुड नॉट से नॉट अ फॅन ऑफ दॅट. काय आहे की आपण जेव्हा प्रोफेशनल इव्हेंट्स करतो ना, म्हणजे ऍज अ प्रोफेशनल आय शुड से, तर तेव्हा यू हॅव सर्टन गोल की मला आता हे पुढचं हे अचीव्ह करायचंय. मग सपोज इंडियासाठी इथे रिप्रेझेंट करायचंय, ऑलिम्पिक्स जायचंय. सो दॅट इज द पिनेकल. आणि परत परत ऑलिम्पिक्सला रिप्रेझेंट करायचं आणि मेडलही जिंकायचं, नुसतं रिप्रेझेंट नाही. आपण हे करतोय स्वतःच्या फिटनेससाठी. आणि सो दॅट इज माय टेक अँड आय डोंट डिबेट अबाउट व्हॉट अदर्स डू. पण काय होतं, इनिशियली मिळाले, आता नंतर काय होतं की इतके इव्हेंट्स केले तर इतके मेडल्स होतात, ते एका प्रकारे कचऱ्यासारखेच जमा होतात. तुम्ही एवढे सांभाळून नाही ठेवू शकत. आणि द अदर थिंग इज इट इज ऑल कमर्शियल. सो तुम्ही आणि त्याच्यासाठी वेळ तेवढा द्यावा लागतो. आता आपण जसं ऑफिस जॉब म्हणा किंवा आता बिझनेसमध्ये, सो यू हॅव लेट नाईट्स. तर सकाळी उठून एखाद्या इव्हेंटसाठी तुम्हाला यू हॅव टू रीच देअर. So you have to wake up pretty early, get ready, travel, reach there. आणि मग 5-5:30 इव्हेंट स्टार्ट होते. सो या सगळ्या मे बी थोडं त्या बाबतीत आळशी म्हणू शकता की मी म्हणतो की त्याच्यापेक्षा मला धावायचंच आहे ना. फ्रेश होऊन सकाळी उठून थोडस मी 6-6:30 केलं, घराजवळ धावायला सुरुवात केली. आय एम स्टील रनिंग द सेम डिस्टन्स, राईट. डझंट मॅटर मी इथे धावलो का एखाद्या इव्हेंटमध्ये. अँड आय एम नॉट अ क्रेझी अबाउट की फोटोज काढले, सोशल मीडियावर पोस्ट केले, कारण तो उद्देश नाहीच. राईट. मी त्याच्यासाठीच विचारला हा प्रश्न की आजची जनरेशन एवढी इन्स्टा रील, इन्स्टा पोस्ट साठी मरमर करते. म्हणजे इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियाची एवढी चकाचौंध दुनिया आहे, त्याच्यामध्ये जेवायला गेलं तरी पोस्ट आहे. आणि तुम्ही म्हणताय की मी जे सांगण्याचा उद्देशच हा आहे की हे कोणाला दाखवण्यासाठी करत नाही आहात तुम्ही, आणि कोणाचं रेकग्नायझेशन मिळायला पाहिजे किंवा मला कोणीतरी म्हणा की मी छान करतोय, त्याच्यासाठी नाही. मी हे विचारलं याच्यासाठी की व्ह्युअर्सला लक्षात यावं की फिटनेस हे सेल्फ ड्रिव्हन आहे तुमचं. त्याच्यासाठी तुम्हाला कोणाच्या शाबासकीची गरज नाहीये. तुम्ही म्हणताय की तुम्ही असे इव्हेंट्स वगैरे करत नाही, बट तुमच्यापासून म्हणजे म्हणालात तुम्ही की सोसायटीमध्ये लोक जॉईन झाले तुम्हाला. सो असं कोणी आहे का तुम्हाला असं स्टोरी सांगण्यासारखं की त्याची स्टोरी खूप इन्स्पायरिंग आहे, आपण म्हणू शकतो इन अ वे. मी जसं म्हटलं की माझे ऑफिसचे, माझ्या सोसायटीचे बरेचशा लोकांना मी जेव्हा मी बिझनेसमध्ये नव्हतो, मी आपला जो फिटनेसचा जो पॅशन आहे तो इतरांनाही कसं स्प्रेड करायचा, कसं त्यांना तो एक पेट लावायचा, राईट. राईट. सो इट्स पॅशन इज ऑल्सो फायर. तर तेच प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे जे आहे ते दुसऱ्यांनाही त्याच्यात पुल करावं. सो असं मी सगळ्यांना शेअर करायचो की अरे मी आज हे धावलो, आज मी त्याच्यासाठी मी जसं इथे सेशन अटेंड केलं, इथे इव्हेंट केला होता. सो आमच्या ऑफिसमध्येही सांगायचो. मग एक मुलगा मला जॉईन झाला. सो ही इज यंगर दॅन मी, पण त्याला म्हणजे असं थोडंफार तो जिम करायचा, थोडंफार रनिंग करायचं, पण असं खूप काही नाही. तर मी म्हणायचो ये खूप मजा येते. आणि मी जसं म्हटलं ना, मी खरोखर पुणे रनिंग करत असताना, मॅरेथॉन रनिंग करताना एक्सप्लोर जास्ती केलं. कारण आमची जी क्लब होती ते काय करायचे, प्रत्येक संडेला
वेगवेगळ्या ठिकाणावरती ते त्या संडेचा रन करायचे, बिकॉज वी शुड गेट प्रॉपर एक्सरसाइज अबाउट व्हेरियस टेरेन. तर कुठे हिल्स असतील, कुठे अजून काय असेल, तर त्याच्यामुळे पुण्यात सकाळी जेव्हा गजबज नसते तर ते सगळं छान आम्ही तेव्हा एक्सप्लोर केलं. तर यालाही मी म्हटलं हे सगळं मला खूप आनंद मिळाला. सिंहगड धावून गेलो. सो वी प्रॅक्टिस रनिंग ऑन सिंहगड. रोडवरनं जिथनं लोक गाडीने जातात, फार तर फार सायकलीने जातात, आम्ही धावत जातो. तर धावताना जे अवतीभोवतीचं जे दृश्य दिसतं ना, इट्स प्राइसलेस. तर मी ते त्याला शेअर केलं, म्हटलं अरे छान वाटतं असं, तू ये. तर तो म्हणाला चला मी येतो. मग तो आला, पहिलं इव्हेंट केलं. आणि मला सांगायला आवडेल त्या दिवशीपासनं तो जसा हुक्ड ऑन झालाय, ही इज बिकम व्हेरी व्हेरी पॅशनेट अबाउट रनिंग अँड ही इज गॉन वे अहेड. त्याचं जे डिसिप्लिन आहे, जी फोकस आहे, तर ते करता पहिलं मॅरेथॉन त्याने 5.5 तासात कम्प्लीट केली होती, फुल मॅरेथॉन. आता तो 3 तासापेक्षा कमी वेळात करतो. आणि इट्स नॉट अ जोक. जे आपले एलिट ऍथलीट्स आहेत ते 2 ते 2.5 तासामध्ये करतात. दोज हु आर पेड टू डू दॅट, फॉर हुम इट इज अ फुल टाइम जॉब. सकाळपासून रात्रीपर्यंत दे ईट, ब्रीथ, ड्रिंक, स्लीप ओनली मॅरेथॉन रनिंग ऑर स्पोर्ट्स. हे तर आपले वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, जे 9 to 5 म्हणा, 9 to इव्हनिंग 7-8 वॉट एव्हर फुल टाइम जॉब्स करतायत. आणि पण तो इतका डिसिप्लिन झाला, वेळेत जेवायचं, जे काही चांगलं जेवायचं, आणि त्याची तब्येत खूप सुधारली आणि तो आज एवढं चांगलं परफॉर्म करतोय. ही टू कोचिंग, पण तो इतका करत गेला. तर ही ऑलवेज यूज टू से की श्रीनिवास थँक्स फॉर पुलिंग मी इनटू रनिंग. आय फाउंड द पॅशन ऑफ माय लाईफ. तर तो आता आय थिंक ही इज रन इन जर्मनी. बॉस्टन मॅरेथॉन केलंय त्यांनी, अल्ट्रा मॅरेथॉन साऊथ आफ्रिकात केलंय. आणि बॉस्टन मॅरेथॉन इज व्हेरी स्ट्रिंजंट, वन ऑफ द ओल्डेस्ट मॅरेथॉन्स इन द वर्ल्ड. तर तिथे इतक्या ऍप्लिकेशन्स येतात, दे हॅव स्ट्रिंजंट कट ऑफ टायमिंग्स. तर ते क्वालिफाय करणंच अवघड आहे. तर तो क्वालिफाय करून 2 वेळा जाऊन ते करून आलेला आहे. तर सरप्राइझिंगली वन डे ही केम अँड सेड की मुंबई मॅरेथॉन मध्ये 2 मेडल्स मिळतात. एक इज फिनिशर्स मेडल, जे तुम्ही कम्प्लीट केलात, छान केलं तुमच्यासाठी. आणि एक म्हणतात की इन्स्पिरेशन मेडल, गो अँड गिव्ह इट टू द पर्सन हु हॅज इन्स्पायर्ड यू. तर तो एक दिवस सडनली आला, इथले तिथले गप्पा झाले. तो म्हणाला मी ऍक्च्युली तुम्हाला हे मेडल द्यायला आलो आहे. सो दिस इज माय इन्स्पिरेशन्स मेडल टू यू. आणि मग ते फोटो काढून त्याने फेसबुकवर टाकून दिलं की ही हॅज इन्स्पायर्ड अँड मोटिवेटेड मी टू टेक अप रनिंग अँड ही इज बीन रनिंग सिन्स सो लॉंग अँड सो डिसिप्लिन. वॉचिंग हिम मोटिवेटेड मी टू टेक दिस अप अँड नाव आय एम हुक्ड ऑन. सच अ वाव मोमेंट. पण ऑनेस्टली दॅट इट इज एंटायरली हिज क्रेडिट, कारण मेहनत त्यांनी घेतली. मला एकच आनंद आहे जेव्हा असले म्हणजे इतर मित्र म्हणा किंवा लोक येतात की मी कोणाच्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह बदल आणलाय. अदरवाईज मित्र काय पाठीची सवय लावतात, अजून कुठल्या सवय लावतात. येणार होते मित्र म्हणजे असं म्हणतात एक पिणारा दुसरा पिणारा शोधत असतो. तसं तुम्ही असं झालं एक धावणारा दुसरा धावणारा शोधतोय. सो बऱ्याचशा लोकांच्या जीवनातनं बरेच रोग दूर होता, कारण तुम्ही एवढं कंटिन्युअस रनिंग जेव्हा करता आणि फिटनेसला जीवनाचाच भाग बनवून घेता. म्हणजे ते फोर्सफुली जे करत नाही. करेक्ट. मग तुम्ही कॉर्पोरेट सोडून स्पोर्ट्स बिझनेस मध्ये यायचा निर्णय म्हणजे कसा? हा एक इंटरेस्टिंग प्रश्न. बरेचशा लोकांना खूप आश्चर्य होतं की प्रोफेशनली मी क्वालिफाईड मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि त्या क्षेत्रात कामही केलंय, बरेच वर्ष काम केले आणि मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये वगैरे होतो. तर कसं आहे की बिझनेस बद्दल एक आवड होतीच. आणि मला जेव्हा मी एवढे वर्ष रनिंग करत होतो आणि पुण्याचं सीन आणि काय वस्तू मिळतात नाही मिळत या सगळ्या गोष्टी जेव्हा बघत होतो, तर एक मोठी नावाजलेली मल्टीनॅशनल कंपनी पुण्यात आली. तर ते बघून वाटलं की असं काहीतरी व्हायला पाहिजे. आपल्याकडे स्पोर्ट्स स्टोअर्स वगैरे जे आहेत, नाव न घेता सिंपल सांगतो की ते म्हणजे नुसतं विकायला बसले, घ्या काय पाहिजे हे आहे घ्या. वेरस
कॉर्पोरेट मधनं येताना आपल्याला कसं असतं की कस्टमर अप्रोच, कस्टमर फर्स्ट हा अप्रोच असतो. कस्टमरला काय प्रॉब्लेम आहे किंवा काय नीड आहे, एक्झॅक्टली त्यांना काय रिक्वायरमेंट ती आपण पुरवायला पाहिजे. इथे उलट होतं, हे आमच्याकडे आहे घ्या. तर तसं नको व्हायला पाहिजे. मला तिथनं वाटलं की असं आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि आपल्याला बिईंग अ स्पोर्ट्स पर्सन माहित आहे की मला काय पाहिजे आणि आमच्या मित्रांना काय पाहिजे. आणि मी एकदा बरंच बघितलं की हे कुठनं आणलं, ते कुठनं आणलं. म्हणजे पूर्वी मला वाटायचं मे बी मी खूप जास्ती फिनिकी आहे, मला पाहिजे तसे प्रोडक्ट सापडत नाहीये. पण आय रिअलाइज की आमच्या रनिंग क्लब मध्ये एखादी कोणी वस्तू आणली, कुठनं आणलं, काय आणलं. सो बिग मेट्रो सिटी लाईक पुणे, जर लोकांना हे कुठे मिळतंय हे माहित नाहीये, त्या अर्थी अवेलेबिलिटी बरोबर नाहीये किंवा ती सर्व्हिस योग्य रीतीने पोहोचवली जात नसेल. बरोबर. हे सगळं बघता मला म्हणजे एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी दिसली. म्हणजे नुसतं स्पोर्ट्स आवड आहे म्हणून उडी मारली असं नाहीये, बट आय रिअली जेन्युइनली फेल्ट की देर इज अ नीड आणि स्पेस आहे जिथे ऑर्गनाइज्ड प्लेयर्स येऊ शकतात, प्रोफेशनल्स येऊ शकतात. यू कॅन ब्रिंग इन अ प्रोफेशनल सिस्टमॅटिक सर्व्हिस ओरिएंटेड अप्रोचनी आपण आणू शकतो. सो दॅट इज अवर होल फिलॉसॉफी आणि त्या उद्देशातनं आम्ही याच्यात आलो होतो. म्हणजे तुम्ही पेन पॉइंट्स ओळखून मग कसे. एक्झॅक्ट. सी दॅट इज द की. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात इट्स नॉट जस्ट अबाउट स्पोर्ट्स, पण एव्हरी प्रॉडक्ट किंवा म्हणजे ॲज वी गो अलॉंग देर विल बी सम चॅलेंजेस, सम पेन पॉइंट्स फ्रॉम द कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यू. तर तो कसा आपण एलिव्हिएट करतोय, तो कसा आपण दूर करतोय, हा विचार अनफॉर्च्युनेटली स्पोर्ट्स कंपनीज आपल्याकडे अजून प्रोफेशनल लेवलचे कंपनीज नाही आहेत. इव्हन दो इंडिया इज अ बिग स्पोर्ट्स मॅन्युफॅक्चरिंग मार्केट, पण दे आर ऑल फॅमिली रन बिझनेसेस. आता नायकी, ॲडिडास, प्युमा का जगभरात आहेत, they have become professional, they have become very very customer focused and customer oriented. Right. हा जो अप्रोच आहे that is what sets them apart. Correct. तर तो एक उद्देश घेऊन आम्ही याच्यात उतरलो. करेक्ट. स्पेशली मॅरेथॉन साठी जर कोणाला आपल्याला ऍडवाइस द्यायची असेल की प्रिपेअर कसं करायचं किंवा काय रनिंग साठी, कारण तुम्ही स्पेसिफिकली रनिंग साठी म्हणताय, त्याच्यावर याच्या आधी मी एक जस्ट आपल्या व्ह्युअर्स साठी सुद्धा एक मला शेअर करायला आवडेल. मी स्वतः रनिंग करतो किंवा मला आवडतं, मी जिमिंग आवडतं किंवा क्रिकेट खेळायला आवडतं, पण मी लोकांना म्हणत नाही की मला ही आवडतात म्हणून, बिकॉज इट इज नॅचरल. ज्यांना जे आवडतं ते इतरांना म्हणतात की तुम्ही सुद्धा हे परस्यू करा. मी हे म्हणतो की तुम्हाला जे आवडतं ते परस्यू करा. कारण वेन यू हॅव टू डू इट कन्सिस्टंटली ना, तो की आहे कन्सिस्टंट. आणि त्याच्यासाठी काय होतं की तुम्हाला जी आवडलेली ऍक्टिव्हिटी निवडली तर तुम्ही ते चालू ठेवा, कम वॉट मे. टिपिकली काय होतं, बरेचदा काही मित्र म्हणतात चला उद्यापासून आपण खेळायला जाऊ किंवा जिमला जाऊ. मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपले ते मित्र म्हणा किंवा जे कोणी असतात पार्टनर्स, त्यांना काही कारणास्तव समजा कोणाचं दुसऱ्या सिटीमध्ये ट्रान्सफर झालं किंवा काही झालं किंवा काही अजून कामानिमित्त येता नाही आलं, तर ती ग्रुप हळूहळू डिसइंटिग्रेट होते आणि काय होतं, दुसरं नाही आलं म्हणून आपणही नाही जात. होतं बऱ्याचदा. तर तसं नको व्हायला म्हणून यू हॅव टू पिक अँड चूज व्हॉट यू लाईक. मग तिथे एक तुम्ही ग्रुप शोधा, पण त्या ग्रुपवर तुम्ही अवलंबून नाही आहात. ते असले तर ग्रेट, नसले तरी इट्स ओके. सो कमिंग टू रनिंग, मी लोकांना काय सजेस्ट करत असतो की आता ऑब्व्हियसली एवढं पॉप्युलर झालंय ना इव्हेंट्समुळे आणि फेसबुक आणि सोशल मीडियामुळे, तर बरेचसे कोचिंग वगैरे हे सुद्धा झालेत. सो तुम्ही घेऊ शकता, बट ऑनेस्टली स्पीकिंग इनिशियली तुम्हाला काही गरज नाही. आपण लहानाचे मोठे म्हणजे लहान मुलांना कोणी टेक्निकली शिकवत नाही, किंवा आपण शाळेत असताना आपण जेव्हा खेळत धावत होतो तर पडलो तरी उठून परत धावायचो. सो दिस इज बेसिक ह्युमन नेचर. चालणं, धावणं, त्याच्यासाठी आपल्याला टेक्निकॅलिटी इनिशियली गरज नाही. आय सजेस्ट की तुम्ही स्लोली आणि स्टेडी एक प्लॅन बनवा. तुमचं स्टॅमिना प्रत्येकाचं वेगळं लेवल असेलच, जज फॉर युअर सेल्फ. आणि तुम्ही एक की सपोज मी आज हाफच किलोमीटर धावू शकतो व्हॉट एव्हर, तर कन्सिस्टंटली काही दिवस एका लेवलवरती करा, टिल यू स्टार्ट गेटिंग कम्फर्टेबल, आणि मग पुश करत राहा. तर एक तो जजमेंट आपण स्वतः घेऊ शकतो की आय शुड बी पुशिंग माय सेल्फ, नॉट टू मच ऑल्सो. कारण कधी कधी उत्साहाच्या भरात हे झालेलं आहे, पीपल टेक अप लॉट ऑफ इंजुरीज किंवा कधी कधी जीवावरती गोष्टी येतात.
तर ओव्हरडू नाही करायला पाहिजे. तर यू स्टार्ट रनिंग व्हॉट एव्हर यू आर कम्फर्टेबल विथ डिस्टन्स वाईज आणि स्पीड वाईज. काय होतं, आपण दुसऱ्यांना बघून दुसऱ्यांचे स्टॅट्स बघून ना सबकॉन्शियसली कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट मध्ये येऊन जातो आणि विच माइट प्रूव्ह टू बी हार्मफुल टू अस. तर आणि ग्रॅज्युअली रॅम्प अप करा मायलेज. सो सपोज एका पॉइंटला आपण पोहोचलो की मी दररोज 5 किलोमीटर धावतोय आणि आठवड्यातनं व्हॉट एव्हर 30-40 किलोमीटर्स किंवा जे काही करतोय. सो नेक्स्ट वीक थंब ऑफ रूल म्हणतं की 10% तुम्ही वाढवा. सो ग्रॅज्युअल तुम्ही इन्क्रीज करायला पाहिजे. सो दॅट स्टेज ट्रू फॉर एनी ऍक्टिव्हिटी. जिम मध्ये गेलो तर लोक दुसऱ्यांचे जे ऑलरेडी बरेच वर्षांपासून मेहनत करतात त्यांचं फिजिक बघून त्यांना वाटतं हे 2-4 दिवसात किंवा आठवड्यात येऊन जातं. असं होत नाही. सो यू हॅव टू बिल्ड दॅट स्ट्रेंथ. सेम रनिंगलाही पेशन्स पाहिजे. यू शुड नॉट गिव्ह अप. रिझल्ट पाहिजे तसे येत नाही. तर हाच की आहे. मग तुम्ही एका लेवलला पोहोचले की मग आता मी हाऊ टू गो टू द नेक्स्ट लेवल, देन यू कॅन टेक प्रोफेशनल. की मी आता माझ्या रनिंग मध्ये काही चेंजेस आणू किंवा व्हॉट शुड बी द फॉर्म आणि या सगळ्या टेक्निकल ऍस्पेक्ट आणि कसं माझं ट्रेनिंग शेड्यूल असायला पाहिजे. पण इनिशियली तरी तुम्ही यू कॅन स्टार्ट ऑन युअर सेल्फ विदाउट एनीबडीज हेल्प. द ओनली की इज खूप जास्ती आपण नको करायला पाहिजे. द स्ट्रेच शुड बी देर शुड जसे स्ट्रेच गोल्स म्हणतो ना, तर ते थोडेस असायला पाहिजे. सेट युअर गोल्स. करेक्ट. तर आणि ग्रॅज्युअली मग वाढवत. दॅट इज द की. ओके, आपण येतोय शेवटाकडे. जसं मी मॅरेथॉन बद्दल विचारलं तसं मला बिझनेस बद्दल पण विचारायचं की स्पोर्ट्स बिझनेस मध्ये म्हणजे तुम्ही काय समजा कोणाला सुरू करायचं आहे स्पोर्ट्स बिझनेस, तर तुम्ही त्याला काय ऍडवाइस द्याल? सच अ डिफिकल्ट क्वेश्चन. कारण हे बघा गोल्सवर डिपेंड करतात. म्हणजे खरं म्हटलं तर मी जेव्हा चालू केलं ज्या प्रकारे असायला पाहिजे तसं नाही केलं. एक प्रॉपर स्टडी करून एक प्लॅन करून गट फील होता की दिस इज अ गुड एरिया. देर इज अ व्हॅक्युम और स्पेस फॉर गुड सर्व्हिस प्रोव्हायडर्स टू कम इन. पण आयडियली तुम्ही आयडेंटिफाय केलं की स्टडी करून आणि कुठला टार्गेट सेगमेंट किंवा काय प्रॉडक्ट म्हणा, कुठल्या एज ग्रुपसाठी तुमचा टार्गेट कस्टमर कोण आहे, त्या हिशोबाने तुम्ही बिझनेस ऍक्च्युअली हे सगळं लेआउट करायला पाहिजे. माझ्या डोक्यात एकच होतं की पिंपळे सौदागरमध्ये एवढी वर्ष झाली एक स्पोर्ट्स स्टोर नाही आहे आणि आम्हाला बेसिक स्पोर्ट्स बीट वेअर गिअर खूप लांब लांब जायला लागतं. तसं नको व्हायला पाहिजे म्हणून त्या एका उद्देशाने आम्ही स्टार्ट केला. अँड प्लस ऑब्व्हियसली इन्स्टिट्यूशन्सला कॉर्पोरेट्सला गुड क्वालिटी प्रॉडक्ट्स ॲट गुड प्राइसेस हे आपण कसं देऊ शकतो स्पोर्ट्स लवर्स ॲज वेल एज इन्स्टिट्यूशन्स. तर आम्ही त्या उद्देशातनं चालू केलं. पण आमचे मग गोल्स होते की वी ऑलवेज वॉन्ट टू मेक इट मेक इट इन टू अ बिग कंपनी. आणि as part of that journey must slowly backward integration manufacturing or whatever we need to get into that. Corona has played spoil sport. तर आम्हाला we want to get into sport arenas also. कारण चांगले अरिनाज नाही आहेत आपल्याकडे. एक चांगली कोचिंग म्हणा हा इकोसिस्टम आहे सगळं. तो इंडियामध्ये बिकॉज वी आर स्टील ॲज अ नेशन इट सेल्फ वी आर स्टील स्ट्रगलिंग टू गेट देअर. तर त्याच्यामुळे ह्या स्पेसमध्ये मला ह्या गोष्टी कराव्याशा वाटल्या. पण सेम वे समबडी एल्स आय सी लॉट ऑफ पीपल डुईंग व्हेरी वेल. तर दे समबडी इज इन टू कोचिंग. तर त्यांचा फोकस तो आहे. दे वॉन्ट टू प्रोड्यूस गुड ॲथलीट्स म्हणा जे काही आहे म्हणून त्या गोलवर अवलंबून असतं. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन टू आन्सर की कोणाला चालू करायला पाहिजे बिकॉज इट ऑल फ्लोज डाऊन फ्रॉम व्हॉट देअर हायर गोल इज. आणि बेस्ड अपॉन दॅट हाऊ टू गो अबाउट इट it is determined after that. Okay sir, now I can see the jersey named Endura. So what is Endura? Okay, thanks for asking. So Endura is short for endurance. Again we wanted a different name जे लोकांना लक्षात राहील आहे आणि सहजासहजी विसरता येणार नाही. म्हणजे नुसतं श्रीनिवास स्पोर्ट्स और नायडू स्पोर्ट्स असलं वैयक्तिक नावावर नसून which can become a corporate name.
लॉंग टर्म आम्हाला जे अचीव्ह करायचं आहे. सो द नेम शुड ऑल्सो लुक प्रोफेशनल अँड रेलेव्हंट. तर एन्ड्युरा इज शॉर्ट फॉर एन्ड्युरन्स. कारण एन्ड्युरन्स इज अ मस्ट फॉर एनी स्पोर्ट यू टेक अप. रनिंग, स्विमिंग, सायकलिंग, जिमिंग, क्रिकेट, फुटबॉल, एन्ड्युरन्स असल्याशिवाय तुम्ही परफॉर्म नाहीच करू शकत. सो त्याच्यामुळे एन्ड्युरा. सच अ नाईस नेम. सो आपल्या या ब्रँड थ्रू आपण कशा कशा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो? सो आपण ब्रॉड बेस बघा, सगळ्या टाईपचे स्पोर्ट्स वेअर करतो. वी आर channel partners for various good quality manufacturers, not necessarily big brands. So मी हे सांगू इच्छितो की काय आहे की just because there are big brands, should we spend a lot of money there? We can get equally good products at value for money prices. And as Indians we all love value for money products. तर आमचा उद्देश आहे की we can source and bring good quality products which are comparable to or at par with international brands. सो हे स्पोर्ट्स वेअरचं झालं. मग आपण हे स्टँडर्ड आणि कस्टमाइज करूनही देत असतो. राईट. सो एनी टाइप ऑफ कस्टमायझेशन यू नीड वी कॅन डू इट फॉर यू. आणि मग स्पोर्ट्स गिअर झाले, एनी इनडोर आउटडोर इक्विपमेंट्स दॅट यू रिक्वायर, जिम इक्विपमेंट्स आर देअर. आणि मग आपण काही स्पोर्ट्स इव्हेंट सुद्धा कंडक्ट करतो. सो रिसेंटली वी हेल्ड अ बिग चेस कॉम्पिटिशन इन फिनिक्स मॉल. तर आपण तसलंही इव्हेंट्स करत असतो. मग आपण सेशन्स घेत असतो फिटनेस अँड रनिंग. आपण जे आता बोललोय, सो जे मी आधी इन्फॉर्मली करत होतो, बेसिकली टू स्प्रेड अवेअरनेस अबाउट फिटनेस आणि कसं आपल्या बिझी लाईफ मध्ये आपण करू शकतो. सो वी ऑल आर एक्झाम्पल्स, वी ऑल आर वर्किंग प्रोफेशनल्स, पण आपण तो वेळ डेडिकेटेडली काढतोय. सो वी हॅव टू बी ट्रू टू आवर सेल्फ की like you said rightly, we have to make fitness and sports as a daily culture सारखा आपल्या वे ऑफ लाईफ करायला पाहिजे. की दिवसातनं एक दिवस जसं मी सपोज टीव्ही बघणार किंवा सोशल मीडियावरती काही वेळ स्क्रोल करणार, तसं काही वेळ आपण आपल्या व्यायामासाठी फिटनेससाठी द्यायलाच पाहिजे. बिकॉज ॲज वी एज, ॲज वी ग्रो, राईट, मेटाबॉलिझम स्लो होणार, वेट इन्क्रीज होणार. मग आपले जे आजकालचे लाईफस्टाईलमुळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स और डिसीजेस, बीपी, शुगर हे इतके कॉमन झाले. यंग लोकांना हार्ट अटॅक्स येत आहेत, विच इज सो सॅड टू सी. करोनामध्ये बघितलंय की एकदा काहीतरी झालं आणि पीपल हॅव सफर्ड लॉट. ते नको व्हायला पाहिजे. आणि तेव्हा बघा सगळ्या डॉक्टरांनी किंवा जगभर सांगितलं गेलं की ज्यांची इम्युनिटी चांगली आहे ते याच्यातनं लवकर बाहेर पडतील. So tomorrow it can be something else. So we have to keep ourselves fit and prepared. Rest is not in our control. पण आपण आपली तब्येत चांगली जपली की ॲज वी एज ऑल्सो, सिम्पल लोकांना आपण बघतो की आपले आजी आजोबावर सिनियर सिटीजन, त्यांना उठायला त्रास होतो, बसायला त्रास होतो. मग या सगळ्या गोष्टी आपण जर ते फेस नसेल करायचं, सो फिटनेस हॅज टू बिकम अ वे ऑफ लाईफ. बट स्टील आपण ते तुम्ही जे म्हणालात आजी आजोबांना उठायला बसायला त्रास होतो, मला असं वाटतं की आत्ताच्या जनरेशन मध्ये लोक जेवढी फिजिकल ऍक्टिव्हिटी करतात त्याच्या 10 पट ते करत असतील. म्हणजे रनिंग वगैरे नको, बट बाकी फिजिकल ऍक्टिव्हिटी, कारण आता इतकं सिटिंग आहे. सो आपल्याला ते 10-15 वर्ष आधीच होईल की काय हे ना. म्हणजे व्हेरी व्हॅलिड पॉइंट, खूप छान म्हणाल तुम्ही की म्हणजे पूर्वीच्या जनरेशनला लॅक ऑफ टेक्नॉलॉजी और ऑपॉर्च्युनिटीज, फिजिकल लेबर और फिजिकल वर्क असायचं. शेतीत काम करणारे शेतीत मध्ये म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी नसायच्या म्हणून, एक्झॅक्टली गाड्या नसायच्या आणि लोकांना सगळीकडे पायी जा किंवा ही वस्तू विकत घेऊन ये. आता बसल्या बसल्या आपण सगळं ऑर्डर करतो, तेव्हाच प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला बाहेर पडायला लागायचं. लोक पायी चालून म्हणा और सायकलवर म्हणा जाऊन दुकानात इकडनं तिकडं बँकेला, आता तुम्हाला बँकेला जायला लागत नाही, तुम्हाला कुठे जायला. सो व्हेरी व्हॅलिड पॉइंट की त्यांना काहीतरी या म्हणजे इनडायरेक्ट व्यायाम व्हायचं, आपल्याला तोही नाही. त्याच्यामुळे वी शुड बी ऑल द मोर कॉन्शियस. येस. सो आपण अजून 5 किलोमीटर धावलो. नाईस थॉट. सो ऑन दॅट नोट आजचा पॉडकास्ट खूप एन्जॉय केला. आय एम शुअर तुम्ही पण केला असेल. बिकॉज हे काही कोणाला आपल्याला पोच पावती नाही द्यायची, कोणालाही आपल्याला काहीही सांगायचं नाहीये.
तुम्ही जसं बघू शकता की सरांनी त्यांच्या लाईफचा एक पार्ट केलाय. रोज उठून कुठलंही एक्सक्यूज न देता, कुठलंही कारण स्वतःला न सांगता, बिकॉज दुसऱ्यांना आपण कितीही कारण सांगू शकतो, स्वतःला माहित असतं आपण का जात नाही. सो कुठलाही एक स्पोर्ट्सचा प्रकार तुम्ही निवडा आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टंटली फॉलो करा. बिकॉज फिटनेस हा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाहीये, फिटनेस हा स्वतःसाठी आहे. कारण लॉंग रन मध्ये तुम्हाला हे जे सगळे आजार आहेत त्याच्यापासून तुम्हाला फक्त तुमचा चांगला फिटनेस वाचवणार आहे. सो आजच्या पॉडकास्ट मध्ये हा थॉट आपल्याला दिलाय श्रीनिवास सरांनी. थँक्यू सर, तुम्ही आमच्या पॉडकास्ट मध्ये आलात. आणि आय नो की खूप जणांना इन्स्पिरेशन मिळालं असेल. निदान पुढचे 15 दिवस तरी सगळेजण धावायला जातील किंवा चालायला जातील अशी आपण आशा करूया. सो थँक्यू सो मच. नक्कीच आशा करूया आणि होपफुली आपली मुलं, पुढची जनरेशन जी आहे, भारताला खरोखर स्पोर्टिंग फील्डमध्ये, ऑलिम्पिक्समध्ये चांगले पदकं मिळवून देतील आणि वी विल बिकम अ स्पोर्टिंग नेशन. याच आशेने मी सुद्धा तुम्हाला थँक्यू म्हणतो. थँक्यू व्हेरी मच. सो न्यू इयर येते, तुमच्या मित्रांना पॉडकास्ट फॉरवर्ड करा. बिकॉज त्यांचं रेझोल्युशन बनवण्यासाठी त्यांना हा पॉडकास्ट उपयोगी पडणार. सो थँक्यू सो मच. आपण असेच पॉडकास्टचे एपिसोड रिलीज करत असतो. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जसं मी म्हणाले सगळ्यांपर्यंत स्प्रेड करा. बिकॉज आपण कोणाला तरी इन्स्पायर करू शकलो याच्यासारखं समाधान नाही. सो कीप वॉचिंग and keep sharing and do subscribe. Till then, bye bye.